नमस्कार. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. मी हनुमंत भोसले. सध्या केज शहरातील प्रमुख दोन समस्येसाठी केज विकास संघर्ष समिती सातत्यानं आंदोलन करत आहे. पहिली समस्या केज शहराला बायपास निर्माण करणं, तर दुसरी समस्या केज शहरासाठी स्वतंत्र बस आगार अर्थात बस डेपो निर्मिती करणं. या दोन्ही समस्येसाठी गेली अनेक वर्षापासून केज विकास संघर्ष समिती मागणी करते, कारण या दोन्ही समस्या केजच्या भविष्यासाठी खूप आवश्यक आहेत. केज शहर खरं तर आता मुख्य दोन महामार्गांच्या जोडणीवर आहे. खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर हे दोन प्रमुख महामार्ग केज शहर या जोडणीवर आहे आणि त्यामुळं या शहरातून होणारी वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं पहिली मागणी आमची केज शहराला बायपास असणं आवश्यक आहे. आज तारखेला जर केज शहरातील वाहतूक बघितलं तर प्रत्येक अर्ध्या ते 1 तासाला वाहतूक ठप्प झालेली आपल्याला दिसते. कारण केज शहरातून जे हे दोन महामार्ग गेलेले आहेत ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक या दरम्यान हे दोन्ही महामार्ग एकत्रितपणे गेल्यामुळं या दोन्ही महामार्गावरून येणारी वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवजड वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळं अर्थातच शहरात अपघातांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडं सातत्यानं केज विकास संघर्ष समितीनं प्रशासनाचं लक्ष वेधलेलं आहे. मात्र अद्याप प्रशासनानं ही गोष्ट गंभीरतेनं मनात घेतलेली नाही. विशेष म्हणजे हे दोन्ही महामार्ग या शहरातून गेलेले असताना या महामार्गांच्या कडेनं खरं तर फुटपाथ असणं बी खूप आवश्यक आहे. मात्र कंपनीनं अद्याप फुटपाथ देखील बनवलेलं नाही. त्यासाठी कंपनीनं रस्ता रोकोचा इशारा दिला. मात्र फुटपाथ करणारी जी HPM कंपनी आहे त्यांनी सध्या 1.5 महिन्याच्या आत आपण हा पूर्ण फुटपाथ केज शहराला करून देऊ आज आश्वासन दिलेलं आहे. दुसरीकडं याच शहरामधून जी वाहतूक वाढलेली आहे ही वाहतूक कमी करण्यासाठी किंवा या वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी केज विकास संघर्ष समितीनं MSRDC आणि जी काही संबंधित यंत्रणा आहे त्यांच्याकडे सातत्यानं रिंग रोड अर्थात बायपासची मागणी केलेली आहे. हा बायपास खरं तर रिंग रोड टाईप होणं खूप गरजेचं आहे. कारण आज जो दोन्ही महामार्गांची जी रचना आहे ती पाहता रिंग रोड असणं आवश्यक आहे. एका बाजूनं जर आपण बायपास काढला तर कदाचित पुन्हा 10-20 वर्षानं या शहराला वाहतुकीची कोंडी होऊ शकते. यासाठी आम्हाला रिंग रोड असणं आवश्यक आहे किंवा शासन आणि जनतेची या मागणीनुसार जर उड्डाणपूल परवडत असतील किंवा ते योग्य ठरणार असतील तर तेही द्यावं. दोन्हीपैकी जे जनतेला खास करून केजवासियांना जे फायद्याचं आहे ते विचारविनिमय करून केजच्या व्यापारी असतील किंवा इथल्या जनतेशी विचारविनिमय करून आम्हाला बायपास किंवा उड्डाणपूल यापैकी जे आवश्यक आहे आणि फायद्याचं आहे ते आम्हाला देण्यासाठी या ठिकाणी आवश्यक आहे. यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करतो आहे. आम्ही एक विनंती करतो आहे पुन्हा एकदा आज, कारण केंद्र शासनात आणि राज्य शासनाचं अधिवेशनं सध्या सुरू आहेत. केंद्र शासनाचं अधिवेशनही सुरू आहे आणि राज्य शासनाचं अधिवेशन नागपूर इथं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अनुषंगानं आम्ही आमच्या आमदार महोदया आदरणीय नमिताताई मुंद्रा मॅडम आणि माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे या दोघांनाही विनंती करतो की या दोन्ही अधिवेशनामध्ये आज आमच्या केजची बायपासची समस्या मांडणं खूप आवश्यक आहे. किंवा बायपासवर या ठिकाणी अधिवेशनात जर प्रश्न मांडला तर कदाचित केजवासियांना बायपास लवकर मिळू शकेल. मग यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे केजवासियांच्या बरोबर एखादी बैठक घेऊन बायपास किंवा उड्डाणपूल यापैकी जे जनतेला खास करून इथल्या व्यावसायिक असतील किंवा इथले लोक असतील यांना विश्वासात घेऊन यापैकी कोणती एक गोष्ट ताबडतोब करावी. यासाठी पुन्हा मी विनंती करणार आहे आमदार महोदयांना की या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी यावर खरं तर सभागृहामध्ये बोलावं आणि माननीय खासदार बजरंग बाप्पांनाही विनंती आहे की त्यांनीही गडकरी साहेबांशी संपर्क साधून किंवा त्यांच्याशी, कारण आता ते खासदार आहेत त्यांचा खूप मोठा परिचय आहे, आता संपर्क आहे, त्यांनी त्यांच्याशीही संपर्क साधून केजवासियांसाठी बायपासची समस्या सोडवणं खूप गरजेचं आहे.
दुसरी मागणी आमची आहे बस डेपोची. बस डेपो खरं तर धारूर 15 किलोमीटरवर तालुका होऊ शकतो, मात्र बस डेपो होण्यासाठी आम्हाला सतत सांगितलं जातं की अंतर कमी असल्यामुळे हे होऊ शकत नाही. आम्ही सतत मागणी करतो आहे आणि पुन्हा एकदा मागणी करतो आहे, कारण आमच्याकडं केज शहरामध्ये बीड रोड लगत जवळजवळ 7.5 एकर एवढी जमीन जागा ही खास बस डेपोसाठी आरक्षित केलेली आहे. एवढी मोठी जागा असताना आता योगायोगानं आता नवीन तंत्रज्ञान वाढलेलं आहे. इलेक्ट्रिक बसगाड्या आता मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. जरी शासनाला आजपर्यंत बस डेपो करणं शक्य झालेलं नसलं तरी आता आमची मागणी आहे की किमान इलेक्ट्रिक बस डेपो, इलेक्ट्रिक बस गाड्या ज्या आहेत तो बस डेपो केजला आता तात्काळ सुरू करावा आणि चार्जिंग सेंटर जे आहे तेही तात्काळ सुरू करावं. या 2 मागण्यांसाठी पुन्हा एकदा केज विकास संघर्ष समितीनं निवेदनं दिलेली आहेत. आम्ही विनंती करतो, जर ताबडतोब हे झाले नाहीत तर निश्चित केजवासियांना सोबत घेऊन आम्हाला या दोन्ही समस्यावर तीव्र आंदोलन छेडावे लागतील, कारण या दोन्ही समस्या आमच्या जिव्हाळ्याच्या आहेत. कारण बायपास झाला तर केज शहरातील ही वाहतुकीची कोंडी जी आजची आमची समस्या बनलेली, दररोज आपण जर गेलात रस्त्याला आणि पाहिलं तर दररोज किमान तास अर्धा तास न ही वाहतूक या ठिकाणी खोळंबलेली दिसून येते. या ठिकाणी HBM कंपनीकडे आम्ही मागणी केलेली आहे की केजला फुटपाथ ताबडतोब व्हावा, कारण वाहतुकीची खूप अडचण होते. तर HBM कंपनीनं आम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी सानिध्यामध्ये सांगितलेलं आहे की 1.5 महिन्यामध्ये हा जो फुटपाथ आहे केजचा हा पूर्ण करू. त्यामुळे उद्याचं जे आमचं रस्ता रोकोचं आंदोलन आहे आम्ही आज स्थगित करतो आहे, कारण सतत आम्ही मागणी करतो आहे. तर आमची विनंती आहे कंपनीला की यावेळेस आपण नक्की साहेब तेवढं करावं, जेणेकरून की आमची केज शहरातील विद्यार्थी असतील, वृद्ध असतील, महिला असतील, यांना जो फुटपाथची आमची मागणी आहे ती पूर्ण होऊ शकेल. आम्ही HPM कंपनीला विनंती करतो, जे आमचा अत्यावश्यक फुटपाथ आहे, कारण फुटपाथ झाला तर वाहतूक थोडीशी मुख्य रस्त्यावरील कमी होऊ शकते. त्यामुळे HPM कंपनीनं येत्या 1.5 महिन्याच्या आत हा जो फुटपाथ आहे केजसाठी हा बांधून देणं खूप आवश्यक आहे. कारण एकीकडे टोल नाका सुरू केलेला आहे, मात्र केजवासियांसाठी फुटपाथ जी अत्यावश्यक बाब आहे ती अद्याप बनवलेली नाही. त्यामुळे 1.5 महिन्याचा आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे. या 1.5 महिन्यात कंपनीनेही आपलं काम पूर्ण करून जनतेला हा फुटपाथ उपलब्ध करून द्यावा वाहतुकीसाठी. आणि त्याचबरोबर आत्ता आम्ही म्हटल्याप्रमाणे आमच्या ह्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, खास करून 2 मागण्या, बायपास आणि दुसरा केज शहरासाठी बस डेपो, या दोन्हीही प्रशासनानं तात्काळ मंजूर कराव्यात. यासाठी केज विकास संघर्ष समितीनं रीतसरपणे संबंधित विभागाला निवेदनं दिलेली आहेत. जर हे वेळेत हे झालं नाही तर कदाचित आम्हाला जनतेच्या सहभागानं तीव्र आंदोलन नक्कीच उभा करावं लागेल. आम्हाला आशा आहे की प्रशासन आमच्या मागण्याची दखल घेऊन ताबडतोब कारवाई करेल. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.